मराठा आरक्षणाचा आवाज पुन्हा एकदा बुलंद करत मनोज जरांगे पाटील अंतरवली सराटीतून मुंबईच्या दिशेने निघालेत। लाखोंचा लवाजमा, हजारो गाड्या आणि गावागावातून उसळलेला जनसागर। एवढं मोठं आंदोलन म्हणजे फक्त जाहीर सभा नाही, तर एक मोठा इव्हेंट मॅनेजमेंट आहे। खाण्यापिण्याची, मुक्कामाची, स्वागताची, सुरक्षेची एवढ्या प्रचंड गर्दीची जबाबदारी नेमकी कोणाच्या खांद्यावर आहे? आंदोलनामागे नेमकं आहे कोण? हा प्रश्न अनेकांना पडलेला। अखेर त्याचं उत्तर मिळालंय। अंतरवली सराटी ते मुंबई हा 650 किलोमीटरचा प्रवास। प्रत्येक टप्प्यावर गर्दी वाढणं, स्वागत मंडप उभे राहणं, अन्नधान्याचा पुरवठा होणं, ही सगळी कामं एखाद्या प्रोफेशनल इव्हेंट कंपनीलाही झेपणार नाहीत। पण जरांगे पाटलांच्या मशार असलेला अदृश्य हात हे सगळं सांभाळतायत। कुणाचे आहेत ते हात? अंतरवली सराटीचे सरपंच पांडुरंग तारक हे या संपूर्ण आंदोलनाचे स्थानिक कमांडर मानले जातात। लॉकडाऊन नंतर गावात स्थायिक झालेले तारक निवडणुकीत जिंकून सरपंच झाले आणि तिथूनच त्यांचा जरांगे पाटलांशी जवळचा संपर्क सुरू झाला। उपोषणापासून ते मुंबईच्या मोर्चापर्यंत प्रत्येक सभेचं नियोजन, वर्गणीचा हिशोब, सरकारकडून येणाऱ्या शिष्टमंडळाशी संवाद, ही सगळी जबाबदारी तारक सांभाळतात। आंदोलनाचं लॉजिस्टिक्स व्यवस्थित हाताळणारा मॅनेजर म्हणजे पांडुरंग तारक। जरांगे पाटलांचे बालमित्र श्रीराम कुरणकर हे सुरुवातीपासून त्यांच्या सोबत आहेत। शिवबा संघटनेच्या स्थापनेपासून त्यांनी जरांगे पाटलांच्या मागे खंबीर उभं राहून काम केलंय। मंत्री, अधिकारी, प्रशासकीय यंत्रणा यांच्याशी संपर्क ठेवण्याचं काम कुरणकरकडे असतं। दौऱ्याचं नियोजन, कोणत्या वेळी कोणत्या ठिकाणी जायचं याचं बारकाईनं नियोजन ते करतात। आंदोलनाचा रणनीतिकार म्हटलं तर तेच। संभाजीनगरचे शिक्षक प्रदीप सोळुंके यांची खासियत म्हणजे भाषण आणि कायद्याचं ज्ञान। ते केवळ सभेचं नियोजन करत नाहीत, तर मराठा समाजाला आरक्षण का हवं आणि कुणबी प्रमाणपत्र कसं महत्त्वाचं आहे हे साध्या भाषेत समजावून सांगतात। जरांगे पाटलांच्या भाषणाला पूरक अशी पार्श्वभूमी तयार करणं, गावागावात शैक्षणिक भाषणं देणं, ही जबाबदारी सोळुंके सांभाळतात। आज आंदोलन फक्त रस्त्यावरचं नाही, तर सोशल मीडियावरही लढलं जातंय। आंदोलनाची प्रत्येक अपडेट, जरांगे पाटलांचा ठाव ठिकाणा, पुढचा कार्यक्रम हे सगळं लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम स्वप्नील तारक करतात। ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूबवर आंदोलनाची ब्रँडिंग ही जबाबदारी त्यांच्याकडे। गोदाकाठच्या 123 गावांनी जरांगे पाटलांच्या पहिल्या आंदोलनाला खांदा दिला। त्या सगळ्या गावांचा समन्वय करणारे म्हणजे संजय कटारे। वर्गणी गोळा करणं, लोकांना गाड्यांमध्ये बसवणं, सभेसाठी जमवणं, यात कटारे हे ग्राउंड कनेक्टर आहेत। बीड जिल्ह्यातील आंदोलनाची सगळी सूत्र गंगाधर काळकुटे हाताळतात। ते पत्रकार असल्यामुळे माध्यमांशी सतत संपर्कात राहतात। आंदोलनात काही घटना घडली तर त्याची अधिकृत माहिती देणारे गंगाधर काळकुटे असतात। मुंबईच्या मोर्चातील दगडफेक प्रकरण असो व सभेच्या ठिकाणाचा कार्यक्रम, माध्यमांशी बोलण्याची जबाबदारी त्यांच्याकडे असते। आता नागझरी गावचे सरपंच आणि पेशाने वकील असलेले नारायण शिंदे हे बैठकीचं आणि कायदेशीर सल्ल्याचं काम बघतात। एकनाथ शिंदे यांच्या गटात असूनही ते जरांगे पाटलांच्या आंदोलनात सक्रिय आहेत। बैठका घेणं, लोकांना जोडणं आणि आंदोलनासाठी कायदेशीर चौकट तयार करणं, ही शिंदेंची भूमिका। अंतरवली गावचे तंटामुक्ती अध्यक्ष दादा घाडगे हे सुरुवातीपासून जरांगे पाटलांच्या सोबत आहेत। गावात आंदोलन उभं करण्यापासून ते मुंबई मोर्चात लोकांची गर्दी आणण्यापर्यंत त्यांचा हातभार महत्त्वाचा आहे। वडीकाळा गावचे सरपंच रमेश काळे हे जरांगे पाटलांचे अंगरक्षक मानले जातात। गर्दीत जरांगे पाटलांची सुरक्षा राखणं, त्यांच्या आजूबाजूला सावलीसारखं उभं राहणं, ही त्यांची भूमिका। ओबीसी समाजातले असूनही जरांगे पाटलांचे कट्टर सहकारी म्हणून ते नेहमी चर्चेत असतात। सरकार विरोधक वारंवार आरोप करतात की जरांगे पाटलांच्या आंदोलनामागे शरद पवारांचा हात आहे किंवा एकनाथ शिंदेंचा हात आहे,
पण प्रत्यक्ष पाहिलं तर या आंदोलनामागचा खरा हात म्हणजे जरांगे पाटलांचे हे 9 विश्वासू सहकारी आणि गावागावातून उसळलेला जनसागर. त्यांनी केलेलं बारकाईचं नियोजन, लोकांशी असलेला थेट संपर्क आणि विश्वास हाच जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा खरा आधार आहे. आता प्रश्न असा आहे की एवढ्या मजबूत संघटनेसमोर आणि लाखोंच्या गर्दीसह मुंबईत धडकलेल्या जरांगे पाटलांच्या मागण्यांना सरकार मान्यता देणार का? तुम्हाला काय वाटतं? कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.